दत्तात्रय अवतार असा आहे की माता अनुसूया मृत्यू लोकावरती पतिव्रता धर्म पालन करत होत्या आणि पतिव्रतेच्या बळावरती त्यांची चर्चा 3 लोक 14 भुवनामध्ये पसरलेली होती. म्हटले अनुसूया एवढं, लक्ष द्या माझ्याकडं, अनुसूया एवढं पतिव्रता धर्म आज कोणीच पाळत नाही. ही चर्चा 3 देवांच्या कानावरती गेली, म्हणजे लक्ष्मी माता, ब्रह्मणी देवी आणि पार्वती माता यांच्या कानावरती गेली आणि विचार चालू झाला. आणि ते स्वभावच आहे स्त्रीचा, एका स्त्रीच्या समोर दुसऱ्या स्त्रीची प्रशंसा केली की थोडासा त्रास होतो. हे सगळ्यांनाच होतो की नाही माहिती. आता तुमच्या मालकानं तुम्हाला 5,000ची साडी आणली संक्रांतीला आणि दुसरीच्या मालकानं 2,000ची आणली, तिसरीनं येऊन का म्हटली माय तुझी नाही हिची लय भारी दिसती गो, की प्रशंसा केल्यावर राग येतो, साहजिकच आहे, येणारच आहे तो राग. मग तिथं सुद्धा तसंच झालं. या 3 दिव्यांना त्रास व्हायला लागले. म्हटले आम्ही देव्या, आमच्याकडे सगळं कार्य आहे. आणि हा कोण नारदजी येतो. नारदजीने सांगितलं, म्हटले तुमच्यापेक्षा पतिव्रता धर्म पालन करणारा जर कोण असेल तर मृत्यू लोकावरती एक स्त्री अनुसूया नावाची पतिव्रता पालन करते. ती आपापल्या मालकाकडे गेल्या, सांगितलं, म्हटले जा बघून या, तिची परीक्षा घ्या. 3घे जण सांगत होते नको बाई, पण स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट, याला कुठेच उत्तर नाही. मग हा स्त्रीचा हट्ट ऐकावं लागतं. मालकांनी सांगितलं नको, परंतु पत्नी ऐकायला तयार नाही. तिनेही देव निघालेले आहे जंगलामध्ये चलत चलत चलत, पाला पाचोळा खात 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 अनुसूया मातेच्या दरबारामध्ये गेले. आणि दरबारामध्ये गेल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली, मा भिक्षाम देही, मा भिक्षाम देही, भिक्षा मागितली. अनुसूया माता बाहेर आल्या आणि आल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली, साधू काय हवं तुम्हाला. मध्ये गेल्या, टोपलीमध्ये काही फळं वगैरे, आता जंगलामध्ये फळच असतात, तिथे काय भाजी भाकर भेटणार आहे आपल्यासारखी नाही. फळं वगैरे आणल्याच्या नंतर त्यांच्या झोळीमध्ये टाकणार. तितक्यात देवाने बोलायला सुरुवात केली, आम्हाला जर भिक्षा द्यायची असेल तर आमच्या इच्छेनुसार द्यावी लागेल. म्हटले काही हरकत नाही, तुम्हाला जे हवं ते मागा. त्या ठिकाणी मागायला सुरुवात केली. म्हटले नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भिक्षा हवी. नग्न अवस्थेमध्ये अनुसूया मातेने विचार केला. म्हटले आतापर्यंत एवढे साधू भिक्षा मागायला आणले, पण अशा अवस्थेमध्ये मला भिक्षा कधीच कोणी मागितली नाही. कोण असावे, कोणीतरी महान तपस्वी असावे. मध्ये गेल्या, हातामध्ये कमंडलू आणलं, कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि घेतल्याच्या नंतर पतिव्रतेच्या बळावरती संकल्प सोडला आणि तिनेही देवांच्या अंगावरती पाणी टाकलं. हे मोठे मोठे भगव्या वस्त्रावाले छोटे छोटे बालक झाले, छोटे छोटे बालक झाले. आणि छोटे छोटे बाळांना काय हवं असतं, दूध हवं असतं. दूध वगैरे पाजलेलं आहे, पाळणा रचलेला आहे, पाळणा लटकवलेला आहे, त्यामध्ये ते छोटे छोटे बालक टाकलेले आहेत. आता ते छोटे झाले म्हटलं त्यांना वापस जायचं कळतच नाही ना, नाही कळत. मग त्या ठिकाणी आता मात्र ह्या 3 दिव्या वर बसलेल्या होत्या, वाट पाहतायत आपापल्या मालकांची. कधी येतील आमचे मालक, कधी येतील आमचे मालक. बरेचसे दिवस निघून गेले, परंतु मालक काय वापस यायला तयारच नाही. परीक्षा घ्यायला गेले ते कशी येतील. एका भक्ताने फार सुंदर म्हटले, लक्ष द्या माझ्याकडे. माता अनुसूया ने डाल दिया पालना, माता अनुसूया ने डाल दिया पालना, झूल रहे 3 देव बन करके लालना, झूल रहे 3 देव बन करके लालना, झूल रहे 3 देव बन करके लालना, माता अनुसूया ने डाल दिया पालना, माता अनुसूया ने डाल दिया पालना, माता अनुसूया ने डाल दिया पालना, माता अनुसूया ने डाल दिया पालना,
अनसुयाजीने हे 3 देव पाळण्यात टाकलेत आणि पाळण्यामध्ये टाकल्याच्या नंतर आता मात्र माता अनसुयाजीने त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली. म्हटले हे 3 देव वेगळे वेगळे दिसत आहेत. तर त्या ठिकाणी आता मात्र ब्रह्मदेवजी एका बाजूला, विष्णुदेव एका बाजूला, भोलेनाथ एका बाजूला. आता विष्णुदेवाला सगळं माहितीये, छोट पालक जर होऊन गेल्याच्या नंतर काय काय करावं लागतं, परंतु ब्रह्मदेव आणि भोलेनाथांना काहीच माहित नाही लहान झाल्यावर काय करावं लागतं. विष्णुदेवाने सांगायला सुरुवात केली. म्हटले अरे लहान झाल्यावर कधी रडावं लागतं, कधी हलावं लागतं, कधी उड्या माराव्या लागतात, उलट पालट व्हावं लागतं. आता मात्र या तिघांनी ऐकलं आणि भगवान विष्णूकडे बघत 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 वागायला सुरुवात केली. यांना काहीच माहित नाही. आता एक कालो के काल महाकाल, एक दाढीवाला बाबा, कुछ समझ में नहीं आता, परंतु हा मात्र लीलाधर. यांनी सगळं सांगितलं. काय म्हणतायत माता अनुसया तर ऐका. बालक के भाते रुद्र मचावे, ब्रह्मा और भोले से संकेत में बतावे. कोणाला वाटतं आमच्या घरामध्ये सुद्धा भगवंताने यावं छोटं 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 स्वरूप घेऊन. अंतकरणाचे कानकडन माझ्याकडे लक्ष द्या. अनुसया मातेनं बोलायला सुरुवात केली. म्हटले हे 3 देव काही सर्वसाधारण नाही. अरे हा एक फार सुंदर लीला करते, पण हे दोघं जसं सांगतायत तसंच करतायत. कोण असावेत, कोण असावेत. त्या ठिकाणी माता पार्वतीने बोलायला सुरुवात केलेली आहे. मेरे घर आए मुझे देने पढ़ाई, भूल गए आज अपनी सारी चतुराई. मेरे घर आए मुझे
ठिकाणी माता पार्वतीने विचार करत करत म्हटली, हे 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 कोण आहे त्यांच्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्याच्या नंतर आता ओळख पटायला सुरुवात झाली. कशी ओळख पटली तर आहे का, कोई गरुड़ बाल कोई सृष्टि के रचैया, कोई बैठे नादिया पे डमरू बजैया, 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 कोई बैठे नादिया पे डमरू बजैया. तिघीला प्रश्न पडला, म्हटले हे जे गेले तिकडं गायबच झाले, आमचं गिराक येतं तरी कधी वापस. जसा तुमच्या मनात प्रश्न पडतो तसाच. सकाळी 9 वाजता बाजाराला गेले, संध्याकाळचे 5 वाजले तरी सुद्धा आमचे मालक वापस आले नाही. आता करायचे काय? तुमचा तर एका दिवसाचा प्रश्न आहे हो, हे तर किती दिवस झाले गायब आहेत. अनुसया माता म्हणताय ते 3 देव ना असले फसले, पण यांना विचारायला कोणीच नाही का हो. हे 3 दिवे निघाल्या आणि माता अनुसयाच्या दरबारामध्ये आल्या. विनंती करते माय, आमचे मालक आमचे आम्हाला द्या ना. माता अनुसया म्हटल्या घेऊन जा. अरे पाळण्यात पडलेले तुमचेच आहेत, मी कुठं म्हणते माझे, न्या ना. तर त्या ठिकाणी त्या 3 देव्यांनी बोलायला सुरुवात केली. म्हटले आमचं आम्हालाच पण ओळखायला येत नाही. लहान लेकरं दिसायला दिसतात ना लहान वयात, ओळखायला येत नाही. आमचे तशाला तशी द्या. नंतर अनुसया माता म्हणतायत, 3 देवी दुखी हो गए कुटिया पधारे, माता मोहे पुत्र 3 वधू आए रे आंगना, 3 पुत्र 3 वधू आए रे आंगना, 3 वधू आए रे आंगना, 3 वधू आए रे आंगना. बोल रे 3 देव बन रे लाला, माता अनुसुया ने डाल दिया प्याला,
चला 3 देव्या आल्याच्या नंतर विनंती केली, मा आम्हाला जसे तसे दे. परत हातामध्ये पाणी घ्यावं, या तिघांवरती टाकल्याच्या नंतर जशास तसे साधू तयार झाले आणि ज्याचे त्यानं घेऊन गेल्या. आता तुम्ही म्हणसाल ताई असं का बरं झालं, कदाचित ह्याच्यामुळंच आपल्या सुना करायल्यात. बरोबर आहे ना माय? लक्ष द्या माझ्याकडं. हॅलो, आताच्या सुना असंच करायल्यात. खुशाल येतात, 4-6 महिने राहतात आणि 4-6 महिने राहिल्या की मग म्हणतात कसं कुसनुसच व्हायलंय, कर्मच न झालंय, इथं राहाच वाटना, मनच लागना, चला ना आपण वर्ध्याला जाऊ. भरलाच पसारा, टाकलाच वाहनात की होई निघून जातात. कदाचित ह्याच्यामुळे जात असते. काय नाही, तिथं बसतात बिचारे. इथं अशी मस्त गरम गरम माय स्वयंपाक करून देत होती आई. भाजली की म्हणत होती बाळा जेवायला बस. आणि अशी गरम गरम असे नराम सुचात ताटात वाढायची, असा चुरून खात होता हिरा. आता तिथं बायको घेऊन गेली. काय नाही, मालकानं विचारावं काय केलं ग. म्हणती मालक 2 तोंड आपली आणि बस खिचडी बोंड खात राहन मेल्या. कसं आज बरंच वाटणं म्हणून खिचडी केली. आज काय झालं, दुसऱ्या दिवशी परत खिचडीच. आज मी मैत्रिणीकडे फिरायला गेले होते, मला येता वेळ झाला म्हणून मी आज परत खिचडी केली. 3रा दिवस उजाडला, पुन्हा खिचडीच. अहो ते कसं झालं ना, थोडासा त्रास होत होता मला पाठीचा. कशामुळं, दिवसभर मी एकटीच घरात असते, टीव्ही बघून आज माझी पाठ दुखायला लागली. एवढा त्रास होत होता, मग स्वयंपाक करणं शक्यच झालं नाही. मग घातली खिचडी. खाय मेल्या खिचडी, 3 टाइम खिचडीच. हनबाळ्या डाळ वरण असंच ना सध्याची परिस्थिती आहे. दाल चावल समोर गेले, 6 अवतार तुमच्या समोर मांडले. अनुसया मातेला त्रास होत होता. 3 देव बरेच दिवस राहिले होते. लेकरांचा लळा लागला होता आणि लळा लागला आणि हे घेऊन गेल्या ना बाया. मग आता कुठं करमतच नाही, काय करावं म्हणून या 3 देवांनी त्यांचा अवतार म्हणजे दत्तात्रय अवतार हा झालेला आहे. बोलिए दत्तात्रय भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ जय हो.